सगळ्यांचं झाल्यावर मी बोलतो. They have started in English, right? So Amol sir, see, first of all, I don't know English, I don't know Hindi, okay, and we are in Sindhudurga. So the special language of Sindhudurga, mother tongue is Malwani. So I'll start with the Malwani. आता लफडा काय झाला सांगतोय. आता आम्ही सुटलो, साहेबांची परमिशन आम्ही सुटलो, आम्ही आमच्या गावात गेलो. काय झाला, माझं असं प्रॉब्लेम झालो, जा काय मला बोलायचं होतं तर सरांनी इंग्लिशमध्ये सांगायला टाकलं. आता मी ह्या प्रचारात पडलं की बाबा मी काय बोला तुमच्याकडे, बरोबर ना. पण व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ओके, आय रिअली अप्रिशिएट. राजेश सामंत सरांनी सांगितलं आताच, ते म्हणाले की तुम्ही तुमचे प्रश्न मराठीत मांडा. ओके, मी तुमका कम्फर्ट झोन येण्यासाठी मी सिंधुदुर्गात दिलंय की मुलांशी आणि पालकांशी वगैरे सगळ्यांशी मालवणीत संवाद साधतोय. तर मालवणी सगळ्यांनी चलात ना, आवाजच येणार ना. आम्ही नाव आय एम कम्फर्टेबल. सो मी आता व्यवस्थित सुटले. आता मी आता टेन्शन घेऊ नका. दोन विषय मी तुमका सांगूचे असत. हां, एक विषय असा, तो म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स. हां, आणि दुसरा विषय असा, तो म्हणजे तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट. कॉन्फिडन्स म्हणजे काय, की तुमच्यामधलं तो आत्मविश्वास, बरोबर. आणि सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुमची उन्नती स्वतःबद्दलची, बरोबर. अमोल साहेब आमचे तुमका मार्गदर्शन करतले की किती गावतले. 12वी झाल्यार, तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यार, तुमचं B.Pharm झाल्यार, M.Pharm झाल्यार किती गावतले. त्याच्यानंतर जरा वरती गेल्यावर पुन्हा किती वाढतले. गावतले वेगळा, वाढतले वेगळा. लक्षात घ्या, ते वाढण्यासाठी काय करूचं लागतं ते तुम्ही लक्षात घ्या, बरोबर. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स, ओके, अँड सेल्फ डेव्हलपमेंट. आता कॉन्फिडन्स हो जो विषय असा ना मित्रांनो, मी तुमका एक पहिला सांगतो. तो कॉन्फिडन्स विषय हो आमच्या महापणात बाबा तळवडेकरांच्या दुकानातही गावणार नाही ना, आमच्या सुरेश प्रभूंच्या दुकानात त्या कॅळसा खय त्यांच्या दुकानात गावणार नाही. बाबा 100 ग्रॅम दी रे. कॉन्फिडन्स तो तुमच्या स्वतःमध्ये हो. मी आतापर्यंत बघितल्यामध्ये, ओके, एक आधी मी तुमका इल्या जा माका जाणवला तर बोलतोय की ह्या शाळेची उन्नती जी झाली, ह्या शाळेची जा काय पाठ हायस्कूल ह्याचा काय नाव होता, ओके, तर कशामुळे झाला असा तो मी पटकन माझ्या डोक्यात तो काय म्हणतात तो विषय येलो. मगाशी आम्ही जसे येलो, राजेश सामंत सरांनी आमका त्या ऑफिसमध्ये नेला आणि आमचे मुख्याध्यापक कोरे साहेबांनी बोलता बोलता पटकन एक शब्द वापरून गेले. तो मी लगेच डोक्यात कॅच केलं. तो काय शब्द वापरल्याने की प्रभूसाहेब, आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या 8वीची मुलं स्कॉलरशिपमध्ये 12 मुलं काहीतरी गेली, बरोबर, स्कॉलरशिप म्हणून, बरोबर ना. अरे होय की नाही. अरे तुमचीच मुलं आहे, मोठ्यानं होय म्हणाले. त्यांनी एक शब्द वापरलो, माझ्या शाळेची मुलं. ज्या वेळे मी जे काम करतोय त्या केलेल्या म्हणजे त्या कामाच्या जागेत ज्यावेळी मी माझा म्हणतोय त्याच्यामध्ये त्यांची आत्मीयता दिसून येईल की त्याच्यामुळे ही डेव्हलपमेंट असा. आणि ह्याच्यापूर्वी इथले बरेचसे सर किंवा बरेचसे तुमचे शिक्षक वगैरे सगळ्या लोकांची त्यांचा जो इन्व्हॉल्वमेंट असा, त्या इन्व्हॉल्वमेंटचं हो सगळं रिझल्ट असा. मध्ये मग माका असाही कळला की काही मुलं कमी झाली, कारण का ती शहरात शिक्षणासाठी गेली. मी तुमका एक गोष्ट सांगतो. 1989 साली एक मुलगो ह्या शाळेत येलो.
10वीची परीक्षा दिली. 1989 साली एक मुलगो ह्या शाळेत गेलो, 10वीची परीक्षा दिली. पहिलो पेपर झालो, दुसऱ्या पेपरात सायकल पंक्चर झाली आणि त्याच्या 10वीची परीक्षा बोर्डाची. तुझं पॅन पडणार विचार करत आता काय करू, पडला तर खरा घेऊन आम्ही ह्याच केला. काय वेळ लावणार तुझ्याकडे. 10वीची दुसरी परीक्षा झाली, दुसरा पेपर, आणि त्या पेपरात काहीतरी त्या मुलाची सायकलची ती काहीतरी सायकल पंक्चर झाली, काय हवा कमी झाली, काहीतरी झालं आणि त्या मुलाला 10 मिनिटं उशीर झाला. आणि त्यावेळेस सर असा असायचा की दुसऱ्या शाळेचे शिक्षक इकडे यायचे बोर्डाच्या परीक्षेला, बरोबर ना. ते कोणतरी अनोळखी होते, त्या मुलाकडे धावला, तो इलो दरवाजात इलो, नाही पेपर सुरू झाला. त्या मुलाने सांगितलं, सर पेपर सुरू झाला बरोबर, माझ्या सायकलची ते हवा गेली, अमूक झालं, तुम्ही एक काम करा, मला पेपर द्या, मी पेपर लिहितो, तुम्ही मोकळे मी मोकळे. काय सांगल्या, तुम्ही मोकळे मी मोकळो, असं त्या मुलाने सांगल्या. तो मुलगा म्हणजे मी. स्कूल तो खराच सांगतोय. तो मुलगा राजेश सामंत माका म्हणजे त्यांचा डाव असा, तो मुलगा म्हणजे मी चिल्लय. मास्तरा सांगला, मास्तर बाबा एक लक्षात ठेव, तू काय त्रास नाही, माका त्रास नाही, माका सरडलंय काय त्रास दिलंय, त्याच्या हातात मोकळं झालं. आणि मी बाबा तळावडेकरांकडे गेलोय, बाबा सांगले, बाबा त्या सायकलचा काहीतरी झाला बघ. तो माझ्या आमच्या मोठ्या बंधुराजांचं कॉलेजचं लहानपणापासूनचे मित्र हे राजेश सामंत सर वगैरे सगळे आमचे. अशी ही गोष्ट. त्यामुळे शहरातच शिक्षण व्हाया असा काय. आता अमोल सर रिझल्ट लागला, त्यांना मराठी मागणी मिळाली तरी आपण बोलत राहील. रिझल्ट लागलो बरोबर. आता रिझल्ट लागल्याबरोबर मी केळूस हायस्कूलला होतो, एस के पाटील हायस्कूल केळूस. आणि त्यावेळी वाटा पाट हायस्कूल म्हणजे काय हे सुद्धा आमच्या मोठ्या बंधुराजांचे एकदम जवळचे मित्र. पाट हायस्कूल म्हणजे बापरे, पाट हायस्कूलला परीक्षा धडधड. आम्ही गेलो, रिझल्ट लागलो आणि माझ्या घराकडे आमणगी सर त्यावेळी मुख्याध्यापक होते. आणि आमचा केळसा घर तर रस्त्यावरून असा तोडा खाली असा. ते काका वगैरे, अरे मी काकांकडे राहत होतो आणि 10वीचा रिझल्ट, काका वगैरे असे रस्त्यावरून डोक लागले, अरे मास्तर मुख्याध्यापक शिक्षक वगैरे 1990 सालचा रिझल्ट, खोटा सांगायचा नाही, दाब बाबाच्या देवाच्या तो रिझल्ट. आणि ते त्यावेळेस ते बुके वगैरे हातात असं घेऊन वगैरे गेले आणि माझे काका एकदम खुश. म्हणजे नक्की आमच्या घराकडे येतात की चुकान येतं असला तिथे मनापासून असतं. मग त्या गोष्टींमध्ये सांगता इले, अरे सुरेश प्रभू हे माझे काका, त्याने काय सांगितलं, सुरेश तुझं कुठं नाही कळले काय म्हणजे रिझल्ट लागलो. अरे वा, बुके वगैरे सगळे घेऊन सगळे इले वगैरे. माझी काकी पुढे गेली, काकी विचारता हो किती पर्सेंट. पर्सेंट नाही, टक्के. त्यावेळी पर्सेंट नाही, पर्सेंट ही नाटकं सगळी आता येईल. किती टक्के गावले, नशीब टक्के म्हटले, टाके म्हटले. आणि त्यावेळे आमणजी सरांनी सांगितलं, टक्के बिक्के विसरून जा, टक्के वगैरे तिकडे जाऊ नका. पण तुम्ही अक्षरशः म्हणजे आम्ही जसो आमचा 100% रिझल्ट व्हायला होतो. आणि त्यावेळी कसं होता, रिझल्ट कमी लागलो काय, मास्तराची खिडकी जर असात मुख्याध्यापकाची, त्याच्या बाजू रस्तो आणि लोक काय शिकवला, काय 10% रिझल्ट लागलो. पालक म्हणजे हो, पालक स्वतः कधी शाळेत गेलो नाही, मास्तर ऐकत गेलो, हरकत नाही. म्हणजे त्यावेळे एक मुलगा पास झालो तर 3% काहीतरी, काय 60% काहीतरी फरक, 3%. आणि मी 1 वर्षासाठीच त्या शाळेत होतो. जोतोही आमचे जोशी सर गेले
आमच्या सामंतबाई म्हणजे आमच्या निलेश सामंतची आई ती आहे, अरविंद बाळा एक काम कर, काही नाही केलंस तरी 10वी ह्या वर्षी क्लिअर करा. मी माझ्याबद्दल बोलतो मी म्हटलं अरे काय, आमच्या मास्तरांनी सांगितलं हो तो पास झालो, किती टक्के? 42%. मी 10वीत 42% घेतलेलो माणूस, मुलगा होतो, बरोबर? किती किती? माझ्या मुलीत 90% पडले आणि त्याला लागला 10वी. बाबा मला बघ ना कमी पडले. अरे टोटल वर्ष म्हणजे अकॅडमिक करिअर असताना सर त्याची टोटल 90 झाली नाही. सो आय टोल्ड माय डॉटर डोंट वरी बाबा, यू आर ग्रेट. 90 म्हणजे तू भारीच, लय भारी काम केलंस तू, बरोबर? त्याच्यानंतर 12वीत केलं. गेल्या मी 12वी. कॉपी करू नाही, कॉपी कधीही करू नका. नापास झालं हरकत नाही, कॉपी करायची नाही. आयुष्यात चिटिंग कधीच करायची नाही. कोण करता? कोणच नाही म्हणतो, सगळे नाही. कॉपी कधी करायची नाही, चिटिंग करायची नाही. असात ह्या घ्या समोर, प्रेझेंट टू यू, फिनिश. अजिबात काळजी करायची नाही. 12वी केलंय आणि कॉरेस्पॉन्डंटली ह्या करू. 12वीत फॉर्म भरलो, राजेश साहेब फॉर्म भरलोय BHO. आमचे सगळे कारनामे हे कॉलेजच्या किंवा शाळेच्या गेटवर पासून सुरू होईल. आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर नंतर मी गेलोय आणि मास्तराक दाखवलोय, मास्तर बीकॉम ना तिकडे. हो म्हटलं बीकॉम नाही BA. काय बीकॉमचा आहे? तो परीक्षेला आला की कशाला? परीक्षेला 12वीची परीक्षा. तो माझा आता BA नाही बीकॉम. बोलला आता काय, नो इश्यूज, एक्झाम क्लिअर करायची, काहीच नाही. घराकडे सांगा नाही तो 3 तास बसायचे, चूप घराकडे निघाले, बरोबर? पेपर घावलो, पहिला वाचला, खरडवला, दुसरा पेपर. सिरियसली सांगताय, मी जोक करणार नाही, खोटा सांगणार नाही. राजेश सामंतांना डावायचा, ही इज अ प्रूफ पर्सन. दुसरं पेपर येलो, तिसरं येलो, 6 पेपर झाले. बरं, पेपराच्या अलीकडे आताच्या मुलांना त्या टेन्शन असं की नाही माहिती नाही. पूर्वी आपणाला त्या टेन्शन असायचं. माका टेन्शन एक्झामचा नाही, माका टेन्शन होता की एक्झाम नंतर रिझल्ट लागल्यानंतर आमचे फादर जे आमका काय म्हणजे कळला ना, समाज भावना पोचली हो. हे जे रिझल्ट म्हणजे हे काय, कशाची कमी आहे तुला, मग हे रिझल्ट कमी का, बरोबर? मग त्या याच्यामध्ये 12वी कंप्लीट केली 48%. I was very happy. Aman sir, I was very happy. In 10th I got 42, in 12th I got 48. Big achievement. Seriously, मोठा अचिव्हमेंट आहे. आणि तार सुद्धा गेटवर सांगले आहेत, बीकॉम BA नाही बीकॉम. मग असं की नाही अचिव्हमेंट. आणि सगळे मार्क तुम्हीच घेतलात तर बाकीच्या पोरांनी काय करायचं? तुम्ही ना सेल्फिश असं, सेल्फिश राहायचं ना असो. आणि म्हणून मात्र समाजरत्न पुरस्कार गावलो, कारण आम्ही समाजाचा विचार जास्त केला. एक लक्षात घ्या, माहितीचे काही डिग्री असत ना कागद, ते लागतात. पण ते असे फ्रेम आणि ते भिंतीवर फ्रेम म्हणून सिरियसली सांगतो. ते 12वी ग्रॅज्युएशन MBA, तर MBA जा काय असा ह्यांका लागतात. आता तुझी सॅलरी किती? 20,000चं पॅकेज म्हणजे 2 लाखाचं. बरं सर मी MBA केलं, हो 4 लाख, बरोबर असतात ना काहीतरी.
असं झालं. आपल्या गावात दिल्या आपण धमकवायचे सर. पण सिरियसली म्हणजे तुमच्याकडे जर तर सर्टिफिकेट असा 2चा 4 बरोबर तर तुमचे पर्सेंटेज वाढते. त्याच्यासाठी ते बिघडलं. मित्रांनो एक लक्षात ठेवा, ह्या सगळ्या सर्टिफिकेट पेक्षा तुमची स्वतःची ग्रोथ आधी स्वतः करा. सर्टिफिकेट ती नाव कसं. मी तुमका एक उदाहरण देत आहे. मी गणपतीत येवते वेंगुर्ल्याच्या बाजारात गेलं आणि ती येताना गणपती कंदमुळा वगैरे तर मी त्या म्हातारीकडे गेलं. तिका विचारलं बाबा काय ह्या. मग आमचे अर्धांगिनी होते आमच्या बरोबर. ती म्हणाले अरे नाही हे पूर्णार नाही रे, पूर्वी ते अवजाव करीत आता अरे तुझे करतो. 2024 ना. अरे हे पूर्णार नाही रे, हे कंदमुळा. मला म्हटलं तुझ्या वापाशन कधी कंदमुळा. पण ते का मी सांगितलं म्हणलं नाही ते पूर्णार नाही. बरं तिला म्हातारे मग काय सांगत नाही सर राजेश भाऊ तू जिला थांब घ्या तुका किती वय. मी म्हटलं माका ते कमी पडतं नाही तर अजून लागतं. हो पण किती म्हटलं आहे ते जेवढे असत ना तेवढे कमीत कमी 3 ते 4 जणांकडे तेवढा अजून वाटेल मला लागतं. तिला मला सांगायला जरा था. ती उठली तिकडनं 1 2 3 4 बाईंकडे गेली. त्यांच्याकडून सगळ्या घेतले. हे MBA केले. MBA होते ती. स्वतः विकले, त्यांचाही माल विकून दिले. सगळ्यांनी चला गो घराकडे जाऊ. MBA इज अ सर्टिफिकेट. हिंदी देयर इज नो MBA. स्वतःचा डोक्या वापरायचा. तुमचं माइंड प्रेझेन्स म्हणतात ना तो होय. बरोबर. काही गोष्टी जो असं एक काय म्हणतात तो कॅथलिक माणूस होतो, हँडिकॅप्ट होतो आणि त्या हँडिकॅप माणसानं चर्चमध्ये त्याचं काम हे साफसफाई करणं होतं. साफसफाई करत असताना हँडिकॅप तो. मग त्या फादरने त्याला सांगितलं रवाची खळ दुसरीकडे जागा नाही. बाजू ठेवलं तरी आवाज नसतो. मला नाही आवाज नो नो थँक्यू सो मच. अच्छा सांगूची गोष्ट त्या फादरने ते का चर्चचा जो मेन असतं त्या फादरने सांगितलं बाबा तू खैर होतोस तू इकडेच राहू. मग गेली 20-25 वर्ष 40 वर्ष झाली त्यांनी तू तिकडेच राहू. 40 वर्षानंतर फादर चेंज झाला कळा. आणि फादर चेंज झाल्यानंतर दुसरे जे फादर इले त्या फादरने सांगितलं बाबा पूर्वी चला आता हे सगळे लाडप्यार बंद. आता तुम्ही बोजा विस्तार बांधायचो. बरं तू अनपढ माणूस हँडिकॅप माणूस तर तुला काय म्हणजे बोजा विस्तार बांधायचं. एक 15 दिवसाची मुदत घे आणि इकडनं निघायचं. इथे राहायचं बीचं नाही. मी तू म्हणालो की अरे आता काय आता मी खय जाव कोणच नाही. त्यात करून मी हँडिकॅप काय करू. टेन्शनमध्ये गेलो. आणि लंडनला त्या स्ट्रीटवर चलत 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 गेलो. भयंकर टेन्शनमध्ये गेलो. निर्व्यसनी माणूस पण त्यावेळेस वाटला नाही नाही जरा काहीतरी जाऊन सिगरेट मारूया. तुम्ही मारू नका आता सांगल्यान सिगरेट मारूया म्हणलं टेन्शन येईल. तो काल इल्लो राजेश सामंत सरांनी बोलवलं त्यांना सांगला सिगरेट मारूया मी जाऊ नाही. लक्षात ठेवा. त्याच्यावर पण मी तुमका एक गोष्ट सांगता म्हणजे मी असल्या काय सांगणार कानात खडं लावलं असं कोणाक काय सांगायला जाणार नाही. आणि त्याचे दुष्परिणाम पण सांगताय तुम्हाला येतंय तुमचं. तो सिगरेट मारून गेलो. 1 स्ट्रीट झाली 2 स्ट्रीट झाले 3 स्ट्रीट झाले करत 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 एका सिगरेटला शोधूक शोधूक त्याला पानपट्टी 1.5 तासाने मिळाली. किती 1.5 तासाने पानपट्टी मिळाली. 1.5 तासाने त्यांना पानपट्टी शोधल्या सिगरेट घेतल्या सिगरेट मारल्या आणि सगळं व्यवस्थित दिलो. त्याच्या डोक्यात विचार येलो अरे एका सिगरेटसाठी मका 1.5 तास चालायचा लागला.
आणि त्या सिगरेटच्या गाड्यावर लोक किती. मग त्यांना विचार केलो, अरे ही तर आयती संधी, ह्यांनी मला सांगला बाहेर जा. मी एक काम करतोय, मस्त सिगरेटचं गाडं टाकतोय. त्यांना सिगरेटचं गाडं टाकलं, पहिलं गाडं टाकलंय, फाट 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 गाडं चाललो. त्यांना दुसरं गाडं टाकलंय, कारण जवळजवळ 7-8-10 स्ट्रीट सिगरेटच नाही होती ना. करत 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 त्यांना सिगरेट ओपन केल्या. तेव्हा एकच मारलं ना, पुढे चालू करू ना, आधीच सांगतोय. ओपन केल्या, बघले अरे हो तंबाखू. मग हो तंबाखू कसं बनता. मग त्या गोष्टीत तो एवढं डीपली गेलो, म्हणजे म्हणतात ना की समुद्राच्या तळाशी घुसलो की ही सिगरेट बनता कशी. त्यांना तो तंबाखू वगैरे सगळं त्याचं रिसर्च केल्या. 2 पानपट्टीवरून हळूहळू त्यांना एक काम केलं आणि घरातच सिगरेट बनवून सुरुवात केली. मग आता ती सिगरेट विकायची कशी, बॉक्समध्ये घालूच लागतं ना. मग त्याचं रिसर्च केल्या. मार्लबोरो लाईट्स नावाची कंपनी असा, मार्लबोरो लाईट्स हा सिगरेट पॅकेट असा, जा इंटरनॅशनल ब्रँड असा. त्या कंपनीचे मालक म्हणजे तो माणूस असा की नाही. डीपली गेलो की नाही. किती कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसं डेव्हलप झालो. कॉन्फिडन्स त्याच्यामुळे डेव्हलप झालो, त्याच्या म्हणतात सर्कमस्टन्सीस. म्हणजे त्या वेळे जसा जसा घडत गेला तसं तो स्वतः डेव्हलप करत गेलो. आणि त्या मार्लबोरो लाईट्सचा जो मालक असा तो कॅथलिक माणूस, जो हँडिकॅप्ड होतो, ज्याका कोण नाही. आणि त्या माणसात आज एवढी सगळी मार्लबोरो लाईट्स कंपनी चालू केली. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्याला विचारला की अरे तू काय शिकाग नाही, काय नाही, तू हँडिकॅप आणि तू मार्लबोरो लाईट्सचं आता MD म्हणजे मालक झालंस. तो म्हणालो मी जर शिकलो असतं ना काहीतरी म्हणजे काहीतरी नोकरी करत, कारकून, ऑफिसर, मॅनेजर, कंपनीचं मालक झालं नसतं आणि एवढ्या लोकांना मी आज नोकरीत देऊ शकलो नसतं. तुमच्यामधलं कॉन्फिडन्स जर डेव्हलप करूचो असाल, तर कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी जी गोष्ट तुम्ही स्वतः करताला ती एवढ्या डीपली करा की तुमका शोधूक माणसा येऊ गई. आज मी तुमका खरंच सांगतो अमोल सर, देर इज वन हॉटेल नेक्स्ट टू बाबा तळावडेकरच्या आमच्या दुकानाच्या बाजू ती मिसळ गावता बघा. पैसून आम्ही येतो. नारूपडे नाव त्याचं नाव बरोबर. असा खोपाळ आम्ही खैसून येतो. आपण पणजीवरून गोव्यावरून आलेलो, जे 20 लोकांना मिसळ खायला घातलेली ती जागा, एवढी छोटी जागा होती. मिसळ काय खाशात तुम्ही. काहीपर्यंत न्यूज पोहोचलो, हे मिसळ खायचे ना ते तुम्ही कुठे, ते महापडला कुठे ते खायला घातलेलं प्रोफेसर, तिथे राहतो. कसलाही काम करा पण एवढा सुपक करा की लोक तुमच्याकडे येऊ पाहिजे, विचारून येऊ. आणि त्याच्यासाठी तुमचा रिसर्च होणार, तुमचा अभ्यास असणार त्या गोष्टी बाबतीत खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुमका ज्या वेळेस मी तुमका सांगितलं त्या सिगरेटवरून मी तुमका मला एक आठवण येईल की आम्ही पूर्वी ते MR लोकांना वगैरे ना असं ते मोबाईलचं चार्जर कसं असं आम्ही चार्ज करून जातो. त्यावेळेस मी मला वाटतं पहाट हायस्कूलला गेल्या वेळेस सुद्धा मी सांगितलेलं ही गोष्ट की आम्ही त्यांच्या असंच सेमिनार बनवलेले. मग तुमचे काय प्रश्न असतील ते, मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही ते नाश्त्यात बसलो. सुरुवातीत पहिलो ब्रेक चहाचं. मग तो इलो पोरगो आणि तो म्हाका म्हणायला लागलो की साहेब कसा जा तुम्ही आता सगळा सांगा करा. एक तर माझं तो सेल बिल काय होणार नाही. आणि वरती घराकडे गेलोय मी, रात्री उशीर होता म्हणे, तिकडे सेलही नाही, उशीर झाला म्हणून बायको तोंड नवीन लग्न झाला, बायको अक्षरच्या तोंड मोडून बसलेली असतात आणि संवादच नाही माझ्यामध्ये बायकोमध्ये वगैरे. आणि फ्रस्ट्रेशन येणार माका, मी काय करू माका कळणार नाही. मी त्याला सांगितलं अरे बाबा एक काम कर ना, ज्या वेळेस ह्या कामात असतं
त्यावेळी त्याच कामाचा विचार करायचा, बाकीच्या गोष्टींसुद्धा. आणि ज्यावेळी घराकडे जाशील ना त्यावेळी घरचा विचार करायचा, बाकीच्या गोष्टींसुद्धा. मग जरा काहीतरी बायलेची स्तुती कर, जरा अरे काय छान दिसते, वा मस्त, हो गजर वाढलंय, गजर घेऊन जा, असं तर स्तुती कर. पहिल्या दिवशी महाशय गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी गेले, तर काय सर बायकोची स्तुती, बायकोने सांगितलं खोटं बोलतोयस तू, अमुक ते उगाचच नको, जेव आणि जो चल एक काम कर ना, किती स्तुती केलं मी तुला इतुशी कर म्हणून सांगलं, तू इतक्या सगळा सांगलंस म्हणजे त्याला वाटलं ना हो खराच खोटा बोलता. डायरेक्ट पहिल्याच दिवशी इतक्या सगळा सांगलं, हळूहळू जायचं ना. झाला दुसऱ्या दिवशी म्हटलं एक काम कर, जेवणा बिवणाची जरा स्तुती कर, नुसता विष्ण्याची नव्हती जेवण, अरे काय जेवण झालेलं मस्त. दुसऱ्या दिवशी भाई आमच्या घराकडे गेले, जो बसलो, जेवताना बाईला सांगितलं वा काय बनव, तुझ्या हातात चव, तुझ्याच हातात, दुसऱ्या कोणाच्याच हातात ना, अशा काय जेवण बनवलंस तू, सुंदर अप्रतिम जेवण. माझ्याकडे गेलो तिसऱ्या दिवशी, अहो काय साहेब काय मार्गदर्शन करता. घरी गेलो, मग जेवायला बसलो, मग जेवायची स्तुती केली, मग सगळी स्तुती झाल्यानंतर बायकोन सांगलं हो मेल्या काय हे मेल्या गप गीळ आणि मुकान चालतो का. त्यामुळे सर आता काय सांगू, तो डबा जो मी जेवलो तो बाजूच्या वहिनीने दिलेला. बाजूवाल्याच्या बायलेची तू स्तुती करतो, हे ऐकान घे बघा कोणच ऐका. त्यामुळे मी सध्या खानात पडो बाबा, कोणाला असं सांगायचं झालंय ना, ह्या कर ता कर अंगलट येतात ते नको. पण एक लक्षात ठेवा, एखादी खयची गोष्ट जी तुम्ही करशाल कळा, म्हणजे माझ्या समोरचं उदाहरण बघण्यामधला तर म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः राजेश सावंत साहेब. मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या छोट्याशा कुटुंबातून आर्थिक मदत तुमका आपण जा सगळा केलाच बरोबर, पण त्या याच्यामधून येऊन स्वतःच्या पायावर उभे राहून ग्रॅज्युएशन कंप्लीट करून स्वतःच्या भावाक इंजिनियर करून, मला वाटतं हैदराबादला असत हां बेंगलोरला IT मध्ये टॉप लेवलला असत बरोबर. बहिणीचं लग्न, घर बांधणं, म्हणजे स्वतःची डेव्हलपमेंट स्वतःच करणं, ही आपल्या आजूबाजूची ही सगळी उदाहरणं असतात. आम्ही बघूकच जाणं. मी तुम्हाला एक सांगू, माझो हो जो मित्रपरिवार असा ना, तो खंय कमी पडता कोकणातलो अतिशय हुशार मुलं. म्हणजे ज्यावेळेस मला अमोल सर सांगता अरे तुझं सिंधुदुर्ग हा आलाय 82% 85% बरोबर ना. 10वीत 82 85 12वी तसेच 78 75% वगैरे. ह्या कम्युनिकेशन नाही, कम्युनिकेशन पहिला आधी वागा गावात नाही, पण इंग्लिश कोण बोलणार लोक धूम टोकतो. कशा मका इंग्लिश येतात ना, मालवणी कसा खणखणी बरोबर की ना. ज्या पद्धतीने मी अरे तुम्ही घरात बोलता मालवणी बोलता, पहिली गोष्ट आधी एक तुमका मी काय म्हणतात दम भरताय तुमका सगळ्यांना. शाळेपर्यंत मराठी ठीक, घरी गेल्यानंतर मराठी बोलायचं नाही, हौशी बापाशी बरोबर मालवणी बोलायचं. काका काकी मुंबईसून पुन्हा येऊन देत, कारण मी खूप जणांना विचारलंय बाबा काय मराठी काय नाही ती बरं आमची इकडची गावाकडचे हेड काढून बोलतात मराठी, ते आमची काकी आहे ना, ती मुंबईवरून येते ना, पण तिला मालवणी नाही, ती म्हणते तू गाव घातला. अरे सोड गाव घातला काय, मालवणी ही आमची मातृभाषा आणि ती कंटिन्यू ठेवायची. त्यांनी मालवणी बोलावं काय, मराठी तुझी मुंबईत ठेव म्हणायचा. आता सध्या कुणात गेला तर कानावर फक्त मराठीच पडतात. माझ्याकडे इंटरव्ह्यू घेतात ना, कुठची
सर मी महाराष्ट्र कुठची सर मी ते काय ह्या सिंधुदुर्ग म्हटलं सिंधुदुर्ग आत्ता गेलो इंटरव्ह्यू झाले ते सिंधुदुर्गात कुठची सर ते सिंधुदुर्गात कुडाळ म्हणून म्हटलं कुडाळात कुठची म्हटलं कुडाळात सर तुम्हाला नाही कळणार तेंडोली म्हणून आहे तेंडोलीत कुठची. तर मी काय करतोय साधारण महाराष्ट्र सिंधुदुर्ग म्हटलं हा बरा थय आज थय खय बरं सर तुम्हाला नाही कळणार तेंडोलीत खय रवळनाथाच्या देवळाकडे भद्रकालीच्या देवळाकडे होय बापाशीचं नाव सांग. आपण काय करतो डायरेक्ट मुद्द्याघात घालतो बापाशीचं नाव सांग बघत बसतात. कारण तिकडे कसं असतं तिथे मी नंतर बसना नंतर अरे साहेबांना डायरेक्ट बापाशीचं नाव घ्या मग तर सांगता माधव गुरव अमित गुरव तमुक नाईक तमुक घ्या हा त्याचा चेडू गो हा तुमका कसा ठाव मग गेले मार्गा गेले मग तुमका कसा ठाव त्याचा चेडू मग धाकटा मा हो तुमका कसा ठाव तुमका खरा सांगू ना मी त्याच्या बापाशी बोलवतो ना मग डावता धाकटा की मोठा की काय ओनली बिकॉज त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय का. आणि एकदा तर झाला ना की मग तो गणपती बाप्पा आणून आम्ही साहेबांच्या समोर बसवतो सर आमचं गण दल करून आणला त्याच्यामध्ये इंग्लिश बोलत घाबरतो. इंग्लिश मी तुम्हाला सिंपल असा मालवणी कठीण असा इंग्लिश सोपं असा सिरियसली सांगा. काय करा माहिती सर प्रत्येकाने आजपासून घराकडे जा 10 शब्द लिहून काढा पाठ करा मस्त स्वतःच सेल्फ डेव्हलपमेंट किंवा कॉन्फिडन्स सेल्फ डेव्हलपमेंट केलात तर कॉन्फिडन्स येतं. 10 शब्द काढा आजपासून. कोण कोण काढतले किती लोक घराकडे जाऊन काढतले उद्या वया बघा सांगणार मला ते हात खाली गेले बघा मास्टर खरा सांगू ह्याच्यापैकी एकही पोर काय करू शकत मी जर ह्यांच्या ठिकाणी भय बसलेलो असाल आणि आमच्या राजेश सामंत सरांसारखे वगैरे बाहेरून पाहुणे येले असते आणि त्यांनी असं काय सांगला असता त्यांनी सांगला असता हात वरती कर मी हात काय बेंचवर उभं काहीच केलं नसतं आव असं ना. कारण हात कसे वरती आले रोबोटिक एकामध्ये कॉन्फिडन्स दिसत नाही आज कर हा हो तर म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ही पूर्ण नाही ना पहिली वगैरे तो मागे अरे काय टुर्नामेंट खेळाक सांगा बघा सगळे असतले मला टुर्नामेंट सांगा सगळे खेळतले हा हात सुद्धा नाही. एक लक्षात ठेवा टुर्नामेंट पण खेळावे मित्र सगळ्या गोष्टी करायची स्वतःसाठी लिमिट ठेवा स्वतः लिमिट घालून घ्या बरोबर. मोबाईल ही गोष्ट फक्त आणि फक्त 1 ते 2 तास फक्त त्या शाहरुख खानसाठी असं बघू नका. त्याच्यामधून शिका. त्याच्यामध्ये खूप सारे लेक्चर्स असतात खूप सारे त्याच्यामध्ये एज्युकेशनल पुढे काय करिअर ओरिएंटेड म्हणजे करिअरसाठी काय काय असतं ते सगळे गुगलवर टाका बरोबर बरोबर की नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या मोबाईलमध्ये शिकण्यासारख्या ताक खूप सारा असतात. नुसतं व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम करीत राहा ना. सिरियसली सांग स्वामी विवेकानंदांचं चरित्र मुद्दाम मोबाईलवर डाउनलोड करा वाचून घ्या. सुंदर मार्ग असा आयुष्य खूप सोप्या असं पण आयुष्य तेवढाच कठीण असं कठीण आपणच करतो आणि सोप्या आपणच करतो. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार पेक्षा मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. माझा मीच माका सांगायचा साहेबांनी माका सांगू नको तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
कळलं तुमच्या? मोबाईल सगळे वापरतात. मग एक सांगा, टेलिफोन, दूरध्वनी या गोष्टीचो कधी उगम झालो? अंदाज साधारण 2019. एक मिनिट एक लक्षात घ्या. हो कार्यक्रम 1 वाजेपर्यंत घराकडे जाऊचा. त्यामुळे हॅलो मागे बसणारे सगळे तुम्ही जय बसलात ना, तुमच्यापेक्षा सुद्धा अजून मागे मी बसय. त्यामुळे मागे काय चाललं मागे डाव बसा. त्याच्यातूनच दिलो आम्ही. बाबासाहेब हे आमचे मित्र बाबासाहेब. मी आता मगाशी त्यांना ताच सांगितलंय बाबा तळावडेकर. मी आता त्यांना ताच सांगितलंय बघा बाबा तळावडेकरांच्या दुकानावर कॉन्फिडन्स 100 ग्रॅम गावता का विकत, किंवा त्या सुरेश प्रभूंचे नाही म्हणतात बरा. फोन हो विषय, टेलिफोन हो विषय कधी इला अंदाज? हा बोल पड इकडे 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 बाकी काय नाही, चरण स्पर्श करून. किती? 1919. नाव काय तुझं बाळा? घराकडे कोण कोण? आई पप्पा. म्हणजे ऍट युअर रेसिडेंट मम्मी डॅडी सिस्टर. किती झालं? नाव काय तुझं? इकडे प्रतीक जगन्नाथ मिळतं. ठरवतोस का? आंबा ना भाई हे करणार तुमचा सोपा आहे. एसटी तो लास्ट स्टॉप असा सांग. एसटी तो लास्ट स्टॉप बरोबर. आता तुझं मग एक सांग, समोर दिसत तिकडे बघायचं आणि बोलायचं. समोर दिसता किती असत साधारण? गण किती असत? साधारण अंदाज सांग. सर किती आहेत साधारण? हो 200 200च्या वर. 200 पहिल्यांदा असं बोला. 200 लोकांच्या समोर पहिल्यांदा असं बोला. पहिल्यांदा आहे का? हो दोघांना आमका बोलवला एकाच घेऊ बोल. 200 मुलांच्या समोर पहिल्यांदा बोलला बरोबर. हळूहळू अजिबात नाही. ही जो हसलेत ना तुका काय घावला ना माका असेच बिंदास बोलला बरोबर. वीरा प्रभूंनी माका बोलवलेलं स्टेजवर आणि अशीच सगळी मुलं बसलेली. सगळे किती किती हसले. आज सगळे हिरिरी पप्पा करतो. एक लक्षात ठेव, खूप कॉन्फिडन्स बरोबर. तुझ्या ठिकाणी जर कॉन्फिडन्स नसतो ना, कॉन्फिडन्स कसं मिळता कळला तुमका? समोरासमोर लाईव्ह उदाहरण दिलंय. हो कॉन्फिडन्स. दुसरं मुलगा असतो नाही नाही लाजत खाली बेंचच्या सकल गेलो आहे. एका म्हणतात कॉन्फिडन्स. दॅट इज आय एम प्राऊड ऑफ. 1872 साली मोबाईलचो म्हाका वाटतं टेलिकॉम म्हणजे ती दूरध्वनी काय सुरुवात पहिलं लॉन्च. आणि भारतामध्ये इफ मी जर चुकत नसाल तर 1903 किंवा 1907 साली भारतामध्ये बरोबर. सिंपल असं या गोष्टीसाठी तुम्ही मोबाईल गुगलचा वापर अशा गोष्टींसाठी करा. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात.
ओके. गेब्रियल गेबी नावाचा असं काहीतरी तो माणूस. ओके. आणि त्यांना त्या मोबाईलची निर्मिती केली. मग काय सांगा, तुमका सगळ्यांका फोन येईल, तू काय बोलतो? तुका फोन मोबाईल असेल, मोबाईलवर फोन येईल, तू काय पहिलं शब्द वापरतो? हा, तुम्ही काय वापरता? तो शब्द कशामुळे येतो? कोण सांगितलं का? हा, हा, सांग सांग सांग. ये बरोबर. इकडे इकडे बोला, त्यांच्याकडे बघून बोलायचं, माझ्याकडे नाही बोलायचं. इकडे बघायचं. कोणाचं नाव? पुढे गेले होते, पुढे बोल. हॅलो या शब्दाचं नाव. हॅलो या शब्दाचं नाव म्हणजे माझा कळालं. हॅलो हो शब्द त्यांना म्हणजे कोणासाठी म्हणतो? हा, आणि तो आपल्या बायलेचं नाव घेऊन जेवढं लाजलो नाही तेवढं तू बाकी अजून no issues. I seriously, below confident, below किती असत बघ, एवढंच येऊ नाही. आणि एक तुका सांगू, मला खरंच बरं वाटतं, हे दोघांही ना टाळीव पडायला नाही, पण तू ज्यावेळी गेलं ना त्यावेळी त्या लाईनने जास्त टाळीव पडतो, मुलीकडसून जास्त टाळीव होय होय म्हणता. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला सांगू, हॅलो हो शब्द आपण हॅलो म्हणतो ना, हॅलो हो शब्द त्यांना आपल्या पहिलं जेव्हा फोन लावल्या, तो आपल्या प्रेयसीसाठी तिचं नाव हॅलो, मार्गारेट हॅलो, जसर नाही हॅलो ह्या तिचं सर नाही, तो शब्द त्यांना पहिलं जो उच्चारलो तो हॅलो. मला वाटतं 148 1768 2024 म्हणजे 1768 1868 1868 1968 100 झाले, 68 आणि जवळजवळ 148 बरोबर ना. 24 आणि ते 148 किती वर्ष आली? कॅल्क्युलेटर काढतो तू, पण कॅल्क्युलेटर नाही मग काढणार. 148 वर्ष किती? 148 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आणि आम्ही आज पाठात फोन येलो का हॅलो, त्याच्या बायलेचं नाव, माझ्या बायलेचं नाव घेऊन दाखव. मग बघ 148 वर्षांनी किती? त्याच्या बायलेचं नाव. त्यांना काय केलं? प्रेयसीसाठी जो म्हणजे फोन जो बनवल्या तो प्रेयसीचं नाव आहे. आम्ही काय प्रेयसी सांगतो, हो आज आपल्या जगापार भेटाय असलं ना. आम्ही इतक्याच केला. सांगूची गोष्ट लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, उद्या राजेश सावंत सर मला फोन करून जापतले गोव्यासून इलस मुलांसाठी काय सांगलं, 12वीची परीक्षा असताना त्यांना इकडे उभं केलं, बसवलं, काय नाही साहेब माझं वडाक केलो. तो म्हणतो विचारसाठी आणलं आणि काय या नकोता नाही. एक लक्षात ठेवा, आयुष्यात असा काहीतरी करा कळा की लॉंग टर्म त्याचं लोकांनी तुमचं नाव काढून घ्या चांगल्या दृष्टीने. असा की नाही म्हणजे आजही आपण सगळे, तो म्हातारा असू दे, तो लहान मुलगा असेल दे, तो कोणही असेल दे, फोन येलो काय पहिलो हॅलो त्याच्या पाहिलेचं नाव, बरोबर की नाही? अरे ह्या सगळं ह्या तुम्ही ह्याच्यासाठीच मोबाईलचं वाचन करा, वाचन. होय सर. माझ्या सिंधुदुर्गातली मुला
ते हे जे असत ना 12वी सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन हे जे काय असत ना, याही पेक्षा ते फक्त भिंतीवर नावासाठी ते फक्त हा ग्रॅज्युएशन खय SK पाटील हायस्कूल पाठ, ओके डन, चल बाजूक ठेव, हा तुझं नॉलेज सांग, टाक, काय बोल. इकडे माझी मुलं, काही मुलं इकडे कमी पडतात सर. तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट आणि म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये तुमचा विषय येतात की त्यांची सर्टिफिकेट आहे, बरोबर ना सर. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, MBA, BA, B.Pharm, BSc, M.Pharm वगैरे ही सेल्फ. आणि तुमचं कॉन्फिडन्स ज्यावेळेस येतात, ज्यावेळेस ते प्रश्न विचारून सुरुवात करतो, बरोबर ना, बरोबर की नाही. मग ते प्रश्न विचारून ज्यावेळेस सुरुवात करतात ना, त्यावेळेस आमच्या सिंधुदुर्गातली मुलं डायरेक्ट युटर्न. त्या करण्यासाठी काय करा, सिरियसली सांगते, मगाशी मजेचा विषय घेतला, दिवसा 10 शब्द करा, बरोबर. त्याच्यानंतर हळूहळू रोज 10 शब्द करायचे, इंग्लिशचे 10 शब्द. स्वतःसाठी एक नियम टाकून घ्या आयुष्यात. मस्तपैकी आहार विहार म्हणजे व्यायाम वगैरे हे प्रकार, आणि निद्रा म्हणजे काय, झोप. मस्त रात्रीची झोप व्यवस्थित झाली, दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजेतवाने होता, ब्रेन मस्तपैकी ओपन होता, सुंदर तुमका. म्हणजे मी तुमका खराच सांगतोय, जे शिक्षक, आणि मला खराच अभिमान असा शिक्षकांचो की माझ्या सिंधुदुर्गातले जेवढे शिक्षक असत ते स्वतःच्या पोट तिडकीन तळमळीन मुलांका शिकवतात. मी वेतोरा हायस्कूल बघितलंय, पाड हायस्कूल बघितलंय, मी केळूस हायस्कूल किंवा खयचे तळमळीन शिकवतात. आणि ते ज्यावेळेस शिकवत असतं, तुमची झोप वगैरे व्यवस्थित सगळा पूर्ण झाला ना, नुसतं ते शिकवत असताना जरी तिकडे लक्ष ठेवला तरी तुमची 50% तुमचा गावतो. पुढचा वाचून वगैरे फिनिश करा, काही मोठा नाही सा, सिरियसली सांगतो. पण ती वेळ निघून देऊ नका, कळलं तुमका. ही जी गोष्टी असत कॉन्फिडन्स मध्ये, इंग्लिश मध्ये रोज 10 शब्द, मग 15-1 दिवसांनी रोज एक वाक्य तयार करा. ते 10 शब्द घ्या, ते 15 दिवसांनी 150 शब्द होते. ते 150 शब्दामधले एक मस्तपैकी सेंटेन्स तयार करा, बरोबर बरोबर. असा करत करत एक इंग्रजीचा पेपर घ्यायचो, टाइम्स ऑफ इंडिया, इकडे गावतो ना, काहीतरी कुडात गावात असतो. एक पेपर मस्त 1 महिना 2 महिने 3 महिने वाचा, स्टार्ट टू एंड, लास्ट पेज. त्याच्यातले शब्द काढा आणि स्वतः ह्या करा, डेव्हलप करा. मका इकडे आवर्जून सांगूचं लागतं. या वापडामध्ये अशी एक व्यक्ती ज्यांका मी भेटलोय, माझा खूप भाग्य, कारण आमच्या घराशी त्यांचे खूप जवळचे संबंध, नात्यामध्ये आणि मित्राचे संबंध माझ्या वडिलांमुळे, ते म्हणजे आमचे स्वर्गीय एकनाथ ठाकूर साहेब. त्यांना एक अवॉर्ड देण्यासाठी लंडनवरून डॉक्टर मर्क म्हणून गेले. ते त्यांना अवॉर्ड देव त्याच दिवशी रात्री रिटर्न जातले असते. हयात हॉटेलला कार्यक्रम होतो, आणि त्या कार्यक्रमात मला एकनाथ ठाकूर साहेबांनी सांगितले की अरविंद असं साहेब हे तू त्या कार्यक्रमाला येईल. त्या कार्यक्रमात मुद्दाम गेले. मला वाटतं 7 मिनिटं काहीतरी एकनाथ ठाकूर साहेबांचं स्पीच होतं, फक्त 7 मिनिटं. किती? 3 तासाच्या कार्यक्रमात 7 मिनिटं फक्त त्यांना दिली. त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड होतो. आणि त्या स्पीचमध्ये, त्या 7 मिनिटाच्या स्पीचमध्ये ज्यावेळेस त्यांचा स्पीच संपत गेला, त्यावेळेस ते डॉक्टर मग स्वतः उभे राहिले आणि त्यांनी सांगितले, मिस्टर ठाकूर, यू कॅन प्लीज कंटिन्यू युअर स्पीच. त्याच्यानंतर एकनाथ ठाकूर साहेब 50 मिनिटं बोलले. जे मग तिकडते तो कार्यक्रम आटपून लगेच पुन्हा जाणारे होते, ते मर्क साहेब थांबले. तो दिवस त्यांनी मुद्दाम स्वतःच्या स्पीच मध्ये सांगितलं की आय वॉन्ट टू हॅव अ डिनर विथ मिस्टर ठाकूर. म्हणजे काय?
आय वॉन्ट टू हॅव अ डिनर विथ मिस्टर ठाकूर म्हणजे काय? एकांत कोणी बोलतो म्हणजे काय? म्हणजे काय सांगा? आय वॉन्ट टू हॅव अ डिनर विथ यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॉन्फिडन्स जेवायचो, पटकन उभ्या राहायचा, सांगा टाकायचा. जीपची बाहेर पडता ना, तोच लो कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स वाढवा. उगाच कशा जीप आतमध्ये ना, बाहेर अजिबात नाही, लगेच उभ्या राहायचा. दॅट इज कॉल्ड युअर कॉन्फिडन्स. बरोबर. आईन्स्टाईन ठाऊक असेल तुम्हाला. आईन्स्टाईन तुमची टर्न आहे ते आता पैशावर येणार. हो तरी ह्याका जाऊन दे, ह्याका बोला नाही. हो मेन आईन्स्टाईन माहिती आहे सर कोण होतो? शास्त्रज्ञ. ओके नशीब. ओके आईन्स्टाईन हे लेक्चर देत जाय कॉलेजच्या मुलांका वगैरे लेक्चर देत जाय. बरोबर. ते लेक्चर देऊ जात असताना ओके ते स्वतःच्या गाडीत जाताना गाडी ड्रायव्हर होतो. बरोबर. ड्रायव्हर गेली जवळ 24-25 वर्ष आईन्स्टाईन बरोबर होते. आणि तो आईन्स्टाईन बरोबर ज्यावेळी आईन्स्टाईन असा लेक्चर देत त्यावेळी ड्रायव्हर असो कोपऱ्यात मागे बसलेलो असायचो. आईन्स्टाईनचा एक कार्यक्रम झाला, एका कार्यक्रमात आमंत्रित केला. कार्यक्रमात जात असताना त्यांची काहीतरी तब्येत बिघडली. ते म्हणाले ड्रायव्हराक सांगल्यानी अरे नाही नको, वाटेतच सांगल्यानी नको, आयसीयूत जाऊया आणि माझी आता तब्येत बिघडली आहे, मला नाही जमत सांग. ड्रायव्हर म्हणाले की बाबा मी एक विचारू रागात जाऊ शकणार नाही. म्हणे काय? म्हणजे तुम्ही जा लेक्चर देतात ना, तर तुमच्याऐवजी मी लेक्चर दिलंय तर. आईन्स्टाईन त्याच्याकडे बघित बसले. आणि मी कॉलेजची मुलं त्यांना लेक्चर आणि हो सांगता तुमच्याऐवजी मी दिले तर. फक्त एक तुम्हाला काम करावं लागेल. माझे ड्रायव्हरचे कपडे तुम्ही घालायचे, तुमचे कपडे मी घालणार, मी तिथे जाणार आणि जिथे मी ड्रायव्हर म्हणून बसायचो तिकडे तुम्ही जाऊन बसायचं. चालेल का? ते म्हणाले हो चल. काय तर घातले नाही, तुझा माझा माझा तुझा काय तर केले नाही. आणि आईन्स्टाईन म्हणून सगळ्यांनी त्यांना झाले. प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम सुरू झालो. पहिलं दुसरं तिसरं असे 8-10 प्रश्न मुलांनी ठपाठप विचारले. आणि ह्यांनी उत्तरं सुद्धा अशी खणखणीत उत्तरं दिली की क्या बात आहे. म्हणजे आईन्स्टाईन सुद्धा तिकडनं बघित रोड अरे त्याका एकट्याकच ठाव, काय हरकत नाही आपला आवाज खणखणी, त्या एकट्याकच त्याका ठाव खरा काय असं आईन्स्टाईन कोण. आणि एक प्रश्न असं विचारल्याने त्याच्यातल्या की तो जो त्यांचा म्हणजे जो खरो आईन्स्टाईन होतो तो म्हणाला म्हणजे झाला. एक प्रश्न त्याला असं विचारल्याने त्याला म्हटली शिरा पडली, उत्तरच नाही देतो काय. आणि खरो आईन्स्टाईन तिकडे बघा कल्पकता कशी असायची माणसाची. त्यांना प्रश्न विचारल्यावर या माणसानं उत्तर काय द्यायचं काय. म्हणजे लहान पोराचा प्रश्न माका काय विचारतो, तो माझ्या ड्रायव्हरला विचारता का तो सांगा. असले साधे सुधे प्रश्न नाही विचारायचे. आपण हाय लेवल तिकडे विचारायचे. तो सांगतो लोक लाच काढू आणतात मग त्यांना सांगायचं. सो तुमची कॉन्फिडन्स, सेल्फ डेव्हलपमेंट. आता ह्याच्यामध्ये मला एक सांगा, सेल्फ डेव्हलपमेंट खयली ह्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट खयली माहिती सा.
ज्यावेळेस 24 वर्ष आईन्स्टाईन लेक्चर देत त्यावेळेस त्यांना तर ग्रास्पिंग म्हणतात ना, पॉवर, त्यांना स्वतःचं नॉलेज वाढवलं. वाचन केल्याने त्यांना याचा एकच काम, ड्रायव्हिंग. वाचन केल्याने त्यांनी सगळी काय म्हणतात त्या आईन्स्टाईनचे प्रयोग सगळे त्यांचे, बरोबर की नाही, त्यांना ग्रास्प केलं, बरोबर. ते 24 वर्षात, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जा वाचन करशाल, जा ऐकशाल, जा मनन करशाल, जा चिंतन करशाल, तुमची डेव्हलपमेंट ती असते. सेल्फ डेव्हलपमेंट, बरोबर, सेल्फ डेव्हलपमेंट आणि तुमचं काय म्हणतात कॉन्फिडन्स. ज्यावेळेस तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट स्वतःची करताला त्यावेळेस तुमचं कॉन्फिडन्स वाढतो, बरोबर. त्याचबरोबर पैसो असं असा, आता आमचे साहेब सांगतले तुमका तुमचे प्रश्न असतले, म्हाका बघूचा असा कोण कोण प्रश्न विचारतात ते, आणि बिंदास मराठीत तुमच्या भाषेत विचारा, मालवणीत विचारा. म्हाका ताव आहे असा मालवणीत प्रश्न विचारा, हय येऊन विचारा, थैसून विचारा, काही हरकत नाही. मालवणीत विचारा, मी सरांना सांगेन सर तो असा म्हणता. तुम्ही 2 मागशात तो निधी घालता, सर तो 5 मागता. हा, त्यामुळे मालवणीत जसं राजेश सामंत सरांनी सांगितलं की तुम्ही मराठीत विचारा, नाही, मी म्हणतोय खराच सांगतोय, मालवणीत बोला, मराठीत बोला, आमचे जसं घरातले जसं तुमच्या हिंदीमध्ये विचारा, इंग्लिशमध्ये विचारा. खराच सांगते, मगाशी मास्तराक सुद्धा बरा वाटला, अरे मी इंग्लिश शिकलो आणि काय कोणा म्हणजे इंग्लिशमध्ये धडाधड विचारतो, बरोबर. त्यामुळे तुमच्या भाषेत नुसता म्हणजे इकडे तुमचे सेल्फ कॉन्फिडन्स, मी तुमच्या घरातलो असं, साहेब आमच्या घरातलो असा, बरोबर, तुमचं कॉन्फिडन्स खरंच वाढतो. इकडनं सुरुवात करा. त्याचबरोबर तो जो पैसा हो जी काही वस्तू असा, ती माणसा बुद्धीच मोठी होत नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. ती मोठी होण्यासाठी त्याच्याकडे तसे गुण असतात. आता माका ठाऊक नाही की आतापर्यंत मी जेवढे तुमका गोष्टी सांगले, तुम्ही काय ऐकलेलात किंवा बघलेलात, वाचलेलात तुमच्या कोणापैकी कोणच नाही. मुलगो आणि बापूस मॉर्निंग वॉकला मॉर्निंग वॉकला जातो, आणि मॉर्निंग वॉकला गेलेले असताना ओके त्यांना ते उसाचा रसची गाडी दिसतात. तो झील बापाशी काय सांगता, बाबा बाबा आज ना जरा उसाचा रस प्यायचा होता. तर तो वडील सांगता, अरे नाही रे, माझ्याकडे पैसे नाही, मी आणू. आपण मॉर्निंग वॉकला गेलो ना, तर मॉर्निंग वॉकच्या ड्रेसमध्ये गेलो, मी काय पैसे नाही आणू. काय एकच उसाचं, बरं ते का विचारतो कसा काय. तो म्हणता आधा ग्लास लेगा 12.5 रुपया, फुल ग्लासाचे किती रे, किती होतं रे, मुला हुशार असेल. फुल ग्लासाचे 25 रुपये, अर्ध्याचे 12.5, 2 घेतलात 50, बरोबर. बरोबर, पण आता माझ्याकडे पैसे नाही आले. ह्या व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आहे. तुम्ही कदाचित ऐकलं असाल, कारण तुम्ही त्याच फील्डमधले असाल. घराकडे जात असताना त्या माणसाला ती बँक मिळतात, तो माणूस त्या बँकेत जाता, भरता, बाबा माका 50 रुपये दे. बँकेत जाऊन किती मागता, तो म्हणता हो तुम्ही 50. मॅनेजर धावत बाहेर येतात, अरे साहेब 50 नाही जमणार हो, तो तुम्हाला उलट पेनल्टी आणि ते काय ते टॅक्स काय ते पेनल्टी वगैरे काय ते बसणार. 50 रुपये तुम्हाला साहेब काढताय ना, आणि तुमच्या अकाउंटला 2000 करोड आहे. किती, आवाजच नाही, वाचन मारला. 2000 करोड, किती, व्हेरी गुड, 2000 करोड. साहेब तुम्ही 50 रुपये काय, मिनिमम तुम्ही 1 लाख रुपये काढले पाहिजे. ते म्हणतात ओके डन, 1 लाख रुपये काढ. तर 1 लाख रुपयाचं पुन्हा ती 50 रुपयाची पर्ची फाडतात, नवीन 1 लाखाची तयार करतात, 1 लाख रुपये भरतात, बरोबर. 1 लाख रुपये भरल्यानंतर तो बँक मॅनेजर ती पर्ची भरण्याच्या अगोदर तो आणून 1 लाख रुपये यांच्या टेबलावर ठेवतात.
बरोबर. 1,00,000 रुपये ठेवल्यानंतर ही व्यक्ती काय सांगत सांगा, त्याच्यातले 50 रुपये काढतात. आता रवले किती? वेळ असा आपला 1 वाजता कार्यक्रम बोलतो. अरे सिंपल हय, तुम्ही आता कशात इतक्यात सांगा. 50 काढून रवले ते रवले, किती डोक्या घालवतात. बरोबर. ते 50 रुपये होते, ते काढून बॅलन्स पैसे तो बँकेत पुन्हा भरून टाक. त्याला वाचवले 50 रुपये. काय जास्त लागला? एक 5 मिनिटं गेली, पेनाची शाई वाढली, एक पेपर घरात आलो, झालं 50 रुपये माझे वाचले. गडावर ती व्यक्ती कोण सांगा? हो, तुमचे मुकेश अंबानी. कोण? मुकेश अंबानी म्हणजे कोण? रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानीची घडलेली घटना होय, आत बाहेर नाही परवाच्या. आणि म्हणून मुकेश अंबानी झाले. आम्ही असतो तर हे रावाने चल घे, एक घे. बरोबर. म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी टिकली. त्या लक्ष्मीचा आदर करा. आता जे 7 संपले, 2चे 5, 5चे 10, त्याचा आदर करा. नुसते मोबाईल, कारण हे बघा, एक लक्षात ठेवा, मोबाईल मार्केटमध्ये 1,000 रुपये मिळतात आणि काय म्हणतात 10 लाख रुपये आणि 1 करोड रुपये मिळतात. आपण नको, जो होईल तेवढं एवढं टाक, ऐकला पुन्हा बंद केलं, झालं विषय गंभीर. बरोबर. तुमचे काय प्रश्न असतील? मी असा समजतोय की माझ्याकडून कार्यक्रम संपला, साहेबांचं आता सेशन सुरू. बरोबर. तुमका मी असं समजते की तुमका ह्या सेशन आवडला असा. जे आवडले काय खर्चा विचार आलाप देतात बघ, म्हणजे डायरेक्ट निजागच होय समोर. होय उठलं रे, होय. नाही आम्ही ताच केला, पण ठीक आहे सर, ओके. जाता जाता एकच तुमच्या सगळ्यांना सांगतो. पहिली गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या या सगळ्या मुलांसाठी, शाळेसाठी, ओके, जा काय बेस्ट ऑफ द बेस्ट करूक शकला म्हाका, अजून करूचा असा आणि पुढे करतलंय. माझ्याबरोबर म्हाका सिंधुदुर्गासाठी साथ दिली माझ्या INDOCO इंडोको ह्या कंपनीत. इंडोको ह्या कंपनीचे आज जवळ आमचे 6,500 एम्प्लॉई असत. 1200 एम्प्लॉई मगाशी जे राजेश सामंत साहेबांनी जे सांगितले ते 1200 त्यांच्या हाताखाली असत. मागे बसलेत ना, त्यांच्या हाताखाली असत 1200. 2 प्लांटचे HR हेड ते असत. आणि अशा व्यक्तींका आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून इकडे आणले, त्यांनी मान दिलो, आमच्या विनंतीक मान देऊन ते इकडे इले. ओके. त्याचबरोबर शाळेसाठी आत्तापर्यंत जे काय आम्ही पकडता 7 शाळा आम्ही आत्तापर्यंत डिजिटल केल्यो. त्याच्यामध्ये कातकरी समाजाचो जो आश्रम असा संपूर्ण महाराष्ट्रात पहिलो असो कातकरी समाजाचो आश्रम जो माझ्या इंडोकोन पूर्ण हायटेक डिजिटल करून ठेवलेलो असा. आणि ह्या माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितला की कातकरी समाजाचो ह्या त्याचा उल्लेख त्यांनी केलो. इतकं हायटेक आम्ही केलो. केळूस हायस्कूल, मराठी हायस्कूल, वेतोरा हायस्कूल, सगळ्या ठिकाणी जी काय म्हाका काय म्हणतात लक्ष घालून दिला, मदत करू दिली, ती माझ्या इंडोकोच्या मार्फत जी केलेली असा. ओके. पाड हायस्कूलचा सुद्धा प्रपोजल आत्ताच राजेश सामंत सरांनी माझ्याकडे दिलेला असा. मी एवढाच सांगेन, येणाऱ्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायटेक टेक्नॉलॉजी जी विथ LED येतात
ता आपण पाड हायस्कूलला आणतलो ही मी तुमका शब्द देतो. त्यासाठी सिंधुदुर्गातल्या संपूर्ण तुमच्या विद्यार्थी लोकांना सांगतो तुमचे काय म्हण मी जॉब फेअरमध्ये आता खेळसाट ठेवलो आहे जवळजवळ लास्ट नोव्हेंबरमध्ये बरोबर ना. तुमच्याकडून मी सगळ्यांना फोन करून सांगितलेलं आहे अरे एक एक मला पाठवा तरी येत बघित हो ह्या झाले किती अरे साधारण आता आहे असोसिएट वगैरे ते काय कॅज्युअल्स वगैरे ह्या लोकांना 12,000 ओव्हर टाईम वगैरे करून 15,000 होय काय करतो नाही मॅच काय गावचा सॅलरी भरपूर होईल. शिकलो किती मी ना 11वी शिकलो म्हणजे असं दाखवतं जणू काय MBA वगैरे एमटेक बिमटेक झाल्या सॅलरी एका वेळी 25-30,000 बरोबर. अक्षरशः मी तुमका सांगताय राजेश साहेबांचा की मी तो जो जॉब फेअर ठेवलाय 389 आमच्याकडे ॲप्लिकेशन दिले. ॲक्च्युअल मुला तिकडे देवगड तुमच्या रत्नागिरीपासून मुलं आली वेंगुर्ला सावंतवाडी पाट परुळा सगळे झाले तुमच्याकडून नाही सगळे झाले. आणि ती 289 काहीतरी आमच्याकडे ऑनलाईन ॲप्लिकेशन त्याच्यानंतर ॲक्च्युअल मुला जी फिजिकली जी मुलं आली ती 167 मुलं आली. गोव्यात किती जॉईन झाले असतील सांगा अंदाज नाही फक्त बाकीचे सगळे इंटरव्ह्यू दिल्याने होय होय म्हणून सांगल्याने नंतर युटर्न कळा. त्यामध्ये एक जो जॉईन झाले बरोबर केळसातली किती मुलं असतली 167 मध्ये फक्त 2. कारण आमचं काय म्हणतात दिवस तो ह्यात चुकलो कारण तारादेवी मंदिरात आमचं जॉब फेअर आणि खालच्या मळ्यात ती काय ती टुर्नामेंट फायनल होती फायनल सचिन तेंडुलकर. आजकाल मी बघितलं ना तिठ्यावर वगैरे थांबलो काय रे काय करतो ते किंवा आपण गपचूप उभ्या राहायचं एक काम कर ना 10 ओपन 8 क्लोज राव क्लोज. हे प्रकार भरपूर चालू केले आहे सिंधू आपल्या कोकणात या पंचक्रोशीतला सांगतोय मी. एक काम करा आयुष्यात काही नाही केलं तरी हरकत नाही मित्रांनो व्यसनाधीन होऊ नका. लक्षात ठेवा पूर्ण पिढी संपून टाकतात तुमची वाट लागताच आई वडील त्याच्यानंतर तुमचं पुढचं परिवार सगळ्याची वाट लागतात. मी पुन्हा एकदा या शाळेचे सेक्रेटरी या शाळेचे मुख्याध्यापक माझे मित्र राजेश सावंत साहेब माझे मित्र बाबा तळावडेकर साहेब वगैरे ह्या सगळ्यांना धन्यवाद देतोय. लवकरात लवकर आपण ही शाळा डिजिटल करूया. 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी तुमची आता परीक्षा तोंडावर असतं मला वाटतं कधी असा परीक्षा प्रॅक्टिकल सुरू झालं प्रॅक्टिकल सुरू व्हा आणि ॲक्च्युअल एक्झाम कधी करू 21 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी. तुमका माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सगळे 100% रिझल्ट लागतो. मला फोन करायचो 100% लागतो 100% तुमचं रिझल्ट लागतो. ओके तुम्ही माझ्या इकडे बोलवला माझा काय तर ऐकान घेतलात सगळा शांतपणे ओके त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.